शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिनांक 27 सप्टेंबर रोजी पळसखेड येथील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे शिक्षकांचा सत्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। शाळा व्यवस्थापन समिती, पळसखेड ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या मार्फत हा सत्कार घेण्यात आला। शिक्षक हा देशाचा मूलभूत केंद्रबिंदू आहे, तसेच देशाच्या विकासात हातभार लावतात या प्रेरणेने गावकरी मंडळी शिक्षकांचा आगळावेगळा सोहळा घेतला। सोबतच शाळेमध्ये डिजिटल बोर्डचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले। शाळेच्या मुख्याध्यापिका मेश्राम, तुळशीराम चव्हाण, प्रीती सपकाळ, सुनील देशमुख, मोनिका वानखडे यांचा सत्कार घेण्यात आला। प्रमुख अतिथी यांनी शाळेतील आधुनिकतेबाबत सर्व शिक्षकांचे कौतुक केले। शाळेतील शिक्षक चव्हाण हे 2018 मध्ये या शाळेत धारणेवरून बदलून आले। शाळेच्या बदलाची सुरुवात झाली। चव्हाण यांनी आपल्या सहकारी शिक्षकांच्या साथीने तालुक्यातील विविध बक्षिसे शाळेला मिळवून दिली। शिक्षण आपल्या दारी सन्मान, प्रेरणेचा सन्मान, गुणवत्तेचा आणि नुकताच पार पडलेल्या मुख्यमंत्री शाळा व सुंदर टप्पा 1 यामध्ये शाळेला मिळालेला तालुक्यातील प्रथम क्रमांक यात चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे। तालुक्यात जिकडे तिकडे चहूकडे पळसखेडच्या शाळेची चर्चा रंगते, असे देखील अतिथींनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे माजी विद्यार्थी तन्मय पुनसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन देशमुख यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंचा लता महल्ले ह्या होत्या, तर उद्घाटन म्हणून पंचायत समिती चांदूर रेल्वेचे सभापती प्रशांत भेंडे हे होते। प्रमुख अतिथी म्हणून संदीप बोडखे, गट शिक्षण अधिकारी रवींद्र दिवाण, शिक्षण विस्तार अधिकारी संजय बानुबाकोडे, केंद्र प्रमुख मुरलीधर रजनेकर, माजी गट शिक्षण अधिकारी विष्णू मते, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पंजाबराव चिरमाडे, प्राचार्य तथा मुख्याध्यापक कनिष्ठ महाविद्यालय पळसखेड हे होते। तसेच सरिता देशमुख, जया चावडे, संगीता बबने, आरती पारधी, वर्षा देशमुख, शरद लादे, विनोद ढगे, दत्ता पुनसे, योगेश मुकुर्णे, अमोल नाखले, अफजल पठाण, हरिपून, रूपराव शेलोकार, अमोल अडसळ, लक्ष्मण आयनर, गिरीश साखरकर, सुनील पुनसे, पुरुषोत्तम पारधी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्यगण सोबतच ग्रामवासी मंडळी तसेच पालकवर्ग उपस्थित होते। पियुष ठोंबरे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, चांदूर रेल्वे। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।